श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. भक्तांनो, कधी कधी आपल्या सर्वांच्याच बाबतीत असं होतं की आपल्याला देवाचं नाव घ्यायला कंटाळा येतो, नामस्मरण करायला कंटाळा येतो. पण जेव्हा आपल्यावर अचानक संकट येतं, जेव्हा आपण दुःखात जातो, तेव्हा मात्र आपण देवाचा धावा करू लागतो. पण जेव्हा आपण सुखात असतो, आनंदात असतो, तेव्हा मात्र साधा आपल्याला देव देखील आठवत नाही. तर असं ज्यांच्या ज्यांच्या बाबतीत होतं त्यांच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अत्यंत सुंदर गोष्ट आहे. एका खूप श्रीमंत माणसाने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं, का रे बाबा, तू चांगला हट्टाकट्टा दिसत आहेस, मग तरीही तू भीक का मागतोय? काय करणार साहेब, माझ्यापाशी अनेक महिन्यांपासून कसलंच काम नाहीये. जर आपण मला नोकरी देणार असला तर मी सुद्धा भीक मागणं लगेचच सोडून देईन. श्रीमंत माणूस हसून म्हणाला, मी तुला नोकरी तर देऊ शकत नाही, पण तुला द्यायला माझ्यापाशी यापेक्षा देखील अधिक चांगलं काहीतरी आहे. तू माझा बिझनेस पार्टनर का होत नाहीस? म्हणजे बघ, तुला झेपणार असेल तर सांग. भिकाऱ्याला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. तो गडबडून म्हणाला, हे आपण काय बोलताय साहेब, हे शक्य तरी आहे का? अरे खरंच बोलतोय मी. माझ्याकडे तांदळाची एक गिरणी आहे. तो गिरणीचा तांदूळ बाजारात चांगल्या किमतीला विकायचा आणि त्या विक्रीतून जो काही नफा होईल तो आपण दोघांनी वाटून घ्यायचा. भिकाऱ्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. सद्गतीत होऊन त्या श्रीमंताला तो म्हणाला, साहेब, तुम्हाला तर बहुतेक देवानेच माझ्याकडे देवदूत म्हणून पाठवले असावे. मी आपले आभार कसे मानू तेच कळत नाहीये. मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं भिकाऱ्याने विचारलं, पण आपण नफा कसा वाटून घेणार साहेब? मी 20% आणि तुम्ही 80%, की मला 10% आणि तुम्हाला 90%? याचं उत्तर मला मिळेल का? अर्थात तुम्ही जसं म्हणाल तसंच आपण नफा वाटून घेऊ. मी तयार आहे आपला बिझनेस पार्टनर व्हायला. मी आज खूप आनंदी झालोय. श्रीमंत माणसाने मोठ्या प्रेमाने त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी फक्त 10% नफा घेईन, बाकी 90% तू घे. तुझी प्रगती व्हायला हवी असंच मला वाटतं. भिकाऱ्याने त्या माणसाच्या पायांवर लोळणच घेतली आणि रडत रडत तो बोलला, आपण सांगाल तसंच मी करीन. मी खरंच आपला खूप आभारी आहे. आणि दुसऱ्याच दिवसापासून भिकाऱ्याने काम सुरू केले. उच्च प्रतीचा तांदूळ आणि बाजारापेक्षा स्वस्त. अशातच भिकाऱ्याची प्रचंड मेहनत फळाला आली आणि लवकरच त्याची विक्री वाढू लागली. रोज रोज त्याची अधिकच प्रगती होऊ लागली आणि मग तो दिवस उजाडला ज्या दिवशी व्यापारातील नफा ठरवल्याप्रमाणे वाटून घ्यायचा होता. श्रीमंत माणसाला वाटून द्यायचा असलेला 10% नफा देखील त्याला खूप अधिक वाटू लागला. आणि मग अचानक त्याच्या डोक्यात सैतान घुसला. तो विचार करू लागला, रात्रंदिवस मेहनत मी घेतली, त्या श्रीमंत माणसानं तर काहीच काम केलं नाहीये. मला जीवनात केवळ एक संधी त्याने दिली, मग मी त्याला 10% नफा तरी का द्यायचा? या नफ्यावर त्याचा अजिबात काहीच हक्क नाहीये. इकडे ठरलेल्या वेळी तो श्रीमंत माणूस आपल्या नफ्याचा 10% वाटा घेण्यासाठी आपल्या बिझनेस पार्टनरकडे आला. तेव्हा चेहऱ्यावर मोठा खेद दाखवत तो म्हणाला, साहेब, अजून थोडा हिशोब व्हायचा बाकी आहे. मला या व्यवहारात बहुधा घाटाच झाल्यासारखं वाटतंय. शिवाय या धंद्यासाठी मी लोकांकडून घेतलेली कर्जे देखील फेडायची राहिली आहे. आता त्या भिकाऱ्याच्या मनात बद्दी आली होती, ते स्पष्ट दिसत होतं. मग तो श्रीमंत माणूस म्हणाला, मला माहित आहे की तुला या व्यवहारात किती नफा झाला आहे. मग तू माझा हिस्सा देण्यासाठी टाळाटाळ का करतोयस? यावर तो भिकारी पटकन म्हणाला, या नफ्यावर तुमचा काहीच हक्क नाहीये. सगळी मेहनत तर मी एकट्यानेच केली. आता विचार करा, जर तो श्रीमंत माणूस आपण असतो आणि त्या भिकाऱ्याकडून आपल्यालाही असंच उत्तर मिळालं असतं तर आपण काय केलं असतं?
अगदी याचप्रमाणे भगवंताने आपल्याला हे जीवन दिले. हातपाय, डोळे, कान, बुद्धी सर्व काही दिलं. बोलण्यासाठी वाणी दिली, आपल्याला समज दिली. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की दिवसातील 24 तासांपैकी 10% अधिकार आपल्यावर आपल्या देवाचा आहे. हा 10%चा वेळ आपण अगदी आनंदानं भगवंताच्या स्मरणात घालवला पाहिजे. आळस न करता आपल्या उत्पन्नाचा 10% भाग अलगद काढून चांगल्या कार्यासाठी, सत्कर्मांसाठी आपण वापरावा. आणि ज्यानं आपल्याला हे जीवन दिलं, आपल्या जीवनात आनंद दिला, सुख दिलं, त्या भगवंताचे आभार रोजच्या रोज 2 मिनिटं वेळ काढून मानावे. बघा, तो भगवंत आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. सर्व लोक आपल्या जीवनात भावयुक्त उपासनेला नियमित स्थान देऊ देत, ही स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच ती घंटी दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.